Hello my dear student, this is our second video on chemical bonding. Last video मध्ये, that means in first video of chemical bonding, we discuss about the introductory part, how chemical bonds are formed or on which condition there is a holding of atoms together takes place. हे आपण जे आहे ते इथे डिस्कस केलं. त्यासोबत आपण लुईस आणि कोसेल जो आहे याचा काय अप्रोच आहे टुवर्ड्स द फॉर्मेशन ऑफ बॉन्ड और केमिकल बॉन्डिंग ते सुद्धा आपण तिथे डिस्कस केलं. आज जो इम्पॉर्टंट टॉपिक आपण डिस्कस करणार आहे दॅट इज ऑक्टेट रूल. द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इन टर्म्स ऑफ केमिकल बॉन्डिंग, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऍक्च्युअली. द टॉपिक आहे इन केस ऑफ फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड और द टॉपिक दॅट इज केमिकल बॉन्डिंग, दॅट इज ऑक्टेट रूल. आता हा ऑक्टेट रूल काय आहे, वर्ड जर पाहिला तर ऑक्टेट हे जिथे एक्सप्लेन करतो. ऑक्टेट मीन्स 8. सो ऑक्टेट दॅट इज 8. 8 नंबरचा इथे यूज काय आहे ते आपण इथे पाहणार आहे. सो ऑन द बेसिस ऑफ दॅट नंबर याला ऑक्टेट रूल जे आहे ते म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण आजच्या या टॉपिक मध्ये जे आहे ते डिस्कस करू. सो ऑक्टेट रूल ऍक्च्युअली याची हिस्ट्री जर पाहिली तर इन केस ऑफ 1916, in 1916 we very well know that Cossel and Lewis proposed a very important theory in terms of formation of chemical bond in case of chemical bonding, that is the electronic theory of valence. खूप सारे असे अटेम्प्ट झाले केमिकल बॉन्डिंग जी आहे ती कशा प्रकारे होते, हाऊ केमिकल बॉन्ड्स आर फॉर्म. But most of the attempts get failed to explain how chemical bonds are forming between two atoms. But it is first time that Lewis and Cossel, these two scientists, actually सुरुवातीला इंडिपेंडेंटली त्यांनी या टॉपिकवर स्टडी केल्यानंतर, रिसर्च केल्यानंतर फायनली कंबाईन एक थेअरी जी आहे ती प्रपोज केली, which light on chemical bonding, that is the electronic theory of valence. The electronic theory of valence mainly depend on electronic theory of valence जी आहे ती कशावर डिपेंड आहे, ती डिपेंड ऑन ऑक्टेट रूल. कशावर डिपेंड आहे तर ऑक्टेट रूल. आणि हा जो ऑक्टेट रूल आहे हा लुईसनी जो आहे तो फर्स्ट टाइम तिथे प्रपोज केला. आणि लुईसनी त्या ऑक्टेट रूल जो आहे तो कुठल्या बेसिसवर बनवला तर ऑन द बेसिस ऑफ valence shell electronic configuration of noble gases or inert gases. Inert gases valence shell electronic configuration जर आपण जर पाहिलं किंवा inert gases जे आहेत why they are stable, how they acquire stability, हे जर आपण जर पाहिलं तर आपल्याला तिथे हे दिसते की त्यांच्या व्हॅलन्स शेल मध्ये, लास्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते प्रेझेंट आहे. दे अक्वायर व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दॅट इज NS2, NP6, NS2, NP6 अशा टाईपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते आपल्याला जे आहे ते तिथे दिसते. सो दॅट मीन्स दे अक्वायर्ड 8 इलेक्ट्रॉन्स इन देअर व्हॅलन्स शेल अँड बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ 8 इलेक्ट्रॉन दे अक्वायर्ड स्टॅबिलिटी. हे जे इनर्ट गॅसेस आहेत, इनर्ट गॅसेस आपण जर पाहिले तर इन केस ऑफ पिरियडिक टेबल ग्रुप नंबर 18 मध्ये इनर्ट गॅसेस जे आहेत ते प्रेझेंट आहेत फ्रॉम हेलियम टू रेडॉन और हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, रेडॉन असे टॉप टू बॉटम ग्रुप नंबर 18 मध्ये हे इनर्ट गॅसेस जे आहेत ते प्रेझेंट आहेत. व्हाय दे आर इनर्ट? बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ 8 इलेक्ट्रॉन इन देअर व्हॅलन्स. सो लुईसने याच प्रॉपर्टीचा उपयोग करून तिथे जेव्हा स्टडी करायला स्टार्ट केलं इन केस ऑफ केमिकल बॉन्डिंग, तेव्हा त्याला ऑब्झर्वेशन मध्ये हे आढळलं तिथे की हाऊ केमिकल बॉन्ड्स आर फॉर्म और व्हाय केमिकल बॉन्ड्स आर फॉर्म. दीज केमिकल बॉन्ड्स आर फॉर्म ओनली बिकॉज ऑफ रिक्वायरमेंट ऑफ एक्स्ट्रा स्टॅबिलिटी बाय इच एलिमेंट. प्रत्येक एलिमेंट जो आहे तो स्टेबल होण्याचा तिथे प्रयत्न करत आहे. प्रत्येक एलिमेंट जो आहे त्याचा जो काही नियरेस्ट इनर्ट गॅस आहे
त्याच्यासारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲक्वायर करण्याचा तिथे प्रयत्न करत आहे. आणि हे करण्यासाठी त्याला काय करावं लागते, तर एकतर इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते डोनेट करावे लागतात किंवा इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते एक्सेप्ट करावे लागतात और शेअर करावे लागतात. सो या बेसिसवरच लुईसने जे आहे ते तिथे ऑक्टेट रूल जो आहे तो प्रपोज केला. ना व्हॉट इज ऑक्टेट रूल, हा जो रूल आहे याचं स्टेटमेंट काय आहे. लुईसने जो हा एक इम्पॉर्टंट असा रूल जो प्रपोज केलेला आहे फॉर फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्डिंग, जो व्हेरी युजफुल आहे. असं या युजफुल लॉचं स्टेटमेंट काय आहे, काय सांगतो हा लॉ, तर ऍक्च्युली अकॉर्डिंग टू दिस रूल, अकॉर्डिंग टू ऑक्टेट रूल, व्हेन एनी फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्डिंग टेक्स प्लेस, जेव्हा एखादा केमिकल बॉन्ड जो आहे तो फॉर्म होतो. सो केमिकल बॉन्ड ऍक्च्युली केव्हा फॉर्म होतो, तर ऍक्च्युली देयर आर 3 कंडिशन्स. फर्स्ट वन, जेव्हा एखादा ऍटम जो आहे तो इलेक्ट्रॉन गेन करतो. सेकंड कंडिशन, when any atom donates electron, donate one or more electron, and the third condition is when there is a sharing of electron takes place. So according to octet rule, when there is a formation of chemical bond takes place, it takes place either by gaining of electron or by donating electron or by sharing of electron, so that the outermost orbit, that is the outermost shell or the valence shell or ज्याला आपण last shell म्हणतो, it attains 8 electrons like its nearest inert gas or noble gas. सो ऑक्टेट रूल काय सांगतो की जेव्हा एखादा केमिकल बॉन्ड जो आहे तो फॉर्म होतो, तेव्हा तो केमिकल बॉन्ड जो आहे तो 3 कंडिशन मध्ये फॉर्म होतो. फर्स्ट कंडिशन इज, एक तर तिथे गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन होते, म्हणजे इलेक्ट्रॉन जो आहे तो एखादा ऍटम जो आहे तो गेन करतो, तो स्वतः ऍक्सेप्ट करतो त्या इलेक्ट्रॉनला. सेकंड कंडिशन इज बाय डोनेटिंग इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन जो आहे तो डोनेट करतो, ही सेकंड कंडिशन. थर्ड कंडिशन इज शेअर, इट शेअर इलेक्ट्रॉन्स, तो इलेक्ट्रॉन जो आहे तो शेअर करतो. सो बाय गेनिंग इलेक्ट्रॉन, बाय डोनेटिंग इलेक्ट्रॉन और बाय शेअरिंग इलेक्ट्रॉन, 3 पैकी कुठली तरी प्रोसेस जेव्हा तिथे होते तेव्हा काय होते ऍक्च्युली, सो दॅट दी आउटर मोस्ट ऑर्बिटल्स अटेन्स ए इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विच इज सेम लाईक द नियरेस्ट इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर एलिमेंट. त्यावेळेस जेव्हा त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स तिथे राहतात बाय डोनेटिंग, शेअरिंग और गेनिंग, तर ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स किती असतात, तर ते असतात 8 इलेक्ट्रॉन्स. जे त्याच्या नियरेस्ट जो काही इनर्ट गॅस आहे त्याच्या व्हॅलन्स शेल मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढे तिथे आपल्याला दिसतात. दॅट मीन्स नियरेस्ट इनर्ट गॅस च्या सारखे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते तिथे ॲक्वायर करतो तो पर्टिक्युलर ॲटम एखाद्या एलिमेंटचा बाय फॉर्मिंग केमिकल बॉन्ड. सो हे एक्सप्लेन केलं इथे लुईसने इन इट्स ऑक्टेट रूल. याचं एक्झाम्पल जर आपल्याला घ्यायचं झालं तर इन केस ऑफ सोडियम अँड क्लोरीन, सोडियम इट्स ॲटॉमिक नंबर इज 11. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण जर पाहिलं इन शेल्स, दॅट इज 281. फर्स्ट शेल कंटेन 2 इलेक्ट्रॉन, सेकंड शेल कंटेन 8 इलेक्ट्रॉन and third shell contain 1 electron. Electronic configuration of sodium atom is 281. Its outermost shell or valence shell contain only 1 electron. So for acquiring stability, इथे जर सोडियम ॲटमला जर स्टॅबिलिटी जर अटेन करायची असेल, स्टॅबिलिटी कोणासारखी, तर त्याच्या नियरेस्ट इनर्ट गॅस सारखी. सोडियमच्या नियरेस्ट जो इनर्ट गॅस आहे दॅट इज निऑन, इट्स ॲटॉमिक नंबर इज 10. निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं तर 28, सेकंड शेल कंटेन 8 इलेक्ट्रॉन. इन केस ऑफ सोडियम आपण जर पाहिलं तर 281,
first shell contain 2 electrons, second shell contain 8 electron, third shell contain 1 electron. That means neon, that is 2,8 आणि सोडियम 2,8,1 दोघांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑब्झर्व जर केलं इथे 2,8 हे इलेक्ट्रॉन जे आहे फर्स्ट आणि सेकंड शेल मध्ये रिस्पेक्टिव्हली सोडियम आणि निऑनच्या ॲटम मध्ये जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन थर्ड शेल मध्ये प्रेझेंट आहे इन केस ऑफ सोडियम. सो थर्ड शेल मधील हा एक इलेक्ट्रॉन सोडियम जो आहे तो तिथे डोनेट करतो. So by donating 1 electron by sodium, it acquires a stable electronic configuration like its inert gas, that is neon. Neon सारखा तो stable electronic configuration जो आहे तो acquire करतो. So 2,8,1 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. एक इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर सोडियम ॲटम जो आहे इट गेट कन्वर्टेड इनटू सोडियम मोनोपॉझिटिव्ह आयन आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आफ्टर डोनेटिंग 1 इलेक्ट्रॉन, दॅट मीन्स एक इलेक्ट्रॉन कमी झाला तर तिथे राहते, दॅट इज Na पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2,8 which is same like its nearest inert gas. Same in case of chlorine. If we observe the electronic configuration of chlorine, Cl, atomic number 17. Electronic configuration is 2,8,7. Outermost shell or valence shell contains 7 electrons. To acquire a stable electronic configuration like its nearest inert gas, argon. Argon's electronic configuration जर पाहिलं, that is 2,8,8. Atomic number 18. So here in case of chlorine 2,8,7. That means there is a difference of only 1 electron in case of third shell in argon and in chlorine. Chlorine मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, argon मध्ये 8 इलेक्ट्रॉन. सो argon सारखी स्टॅबिलिटी पाहिजे असेल तर क्लोरीनला काय करावं लागेल, त्याच्या लास्ट शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन जो आहे तो गेन करावा लागेल. दॅट मीन्स 7 + 1 दॅट इज 8 इलेक्ट्रॉन जे आहेत ते तिथे लास्ट शेल मध्ये होतील आणि क्लोरीन जो आहे तो अक्वायर करणार तिथे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन टू इट्स नियरेस्ट इनर्ट गॅस लाईक आर्गॉन. सो क्लोरीन गेन्स 1 इलेक्ट्रॉन विच इज डोनेटेड बाय सोडियम असं आपण तिथे म्हणू शकतो. And its electronic configuration becomes 2,8,8. So chlorine gains 1 electron and it acquires the stable electronic configuration like argon, that is 2,8,8. So by gaining electron, Cl atom get converted into Cl negative ion. So 2,8,8 is the electronic configuration of Cl negative ion. सो अशा प्रकारे ऑक्टेट रूल जो आहे तो फॉलो केला जातो. सोडियमने जो इलेक्ट्रॉन डोनेट केला होता, क्लोरीनने तो ऍक्सेप्ट केला, तर याचा अर्थ काय की सोडियम गेट कंबाईन विथ क्लोरीन अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड इन बिटवीन दे. सो लुईसने असा हा एक इम्पॉर्टंट रूल जो आहे तो इथे जो आहे तो प्रपोज केला आणि तोच यूज केला त्यांच्या इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलन्स मध्ये टू एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड. सो हा जो रूल आहे हा कुठे यूज केला जातो तर अशा एलिमेंट्सच्या बाबतीत यूज केला जातो ऑक्टेट रूल ज्यांच्यामध्ये 2 or more than 2 शेल्स प्रेझेंट आहेत. इन केस ऑफ हायड्रोजन, इन केस ऑफ लिथियम हा रूल जो आहे तो आपल्याला यूज करता येत नाही, कारण तिथे जर पाहिलं आपण तर हायड्रोजन कंटेन ओनली 1 शेल. इन केस ऑफ लिथियम त्याच्या सेकंड शेल मधला तो इलेक्ट्रॉन डोनेट करणार, दॅट मीन्स देअर इज अ प्रेझेन्स ऑफ ओनली after donating 1 electron in second shell, there is a presence of only 1 shell, 1 orbit in lithium, and there is already 1 orbit present in hydrogen. So first shell जी आहे त्याची maximum electron capacity आहे 2 electrons ची. That's why octet rule जो आहे तो तिथे आपल्याला अप्लाय करता येणार नाही. So in case of hydrogen and lithium, maximum electrons required in their valence shell is 2. So instead of octet, तिथे आपण त्याला म्हणतो डुप्लेट. इट इज नोन ॲज डुप्लेट. सो ओव्हरऑल दिस इज अवर ऑक्टेट रूल विच इज एक्सप्लेन बाय लुईस.